आज नवमी, नवरात्रातला शेवटचा दिवस. नवरात्रातला शेवटचा म्हणले कारण की दशमीचा दिवस हा वेगळा असतो. म्हणजे आरत्या ज्या म्हटल्या जातात त्या आजपर्यंतच म्हटल्या जातात, दुसऱ्या दिवशी नसतात. तुम्ही जरा आठवून पहा, ह्या ज्या देवीच्या आरत्या तुम्ही 9 दिवस ज्या म्हटल्या त्या नेमक्या काय म्हटलेल्या आहेत. बऱ्याचदा असं लक्षात येईल की आपण जे उच्चार केलेले आहेत त्याचा अर्थच आपल्याला माहिती नाही, किंवा काही वेळा आपण चूक उच्चार केलेले आहेत. बरं, हे एक वेळ ठीक आहे की बोली भाषेमध्ये जर काही त्याच्यामध्ये बदल झाला असेल बोलता बोलता, तर पण काही ठिकाणी जाणीवपूर्वक आरत्या बदललेल्या आहेत. असं पण एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. एक थोडंसं सिंहावलोकन करून पहा. जी सर्वात अतिशय लोकप्रिय अशी आरती आहे देवीची, आपल्याकडे नेहमी म्हणली जाते, दुर्गे दुर्गट भारी तुझं म्हणे संसारी. या आरतीमध्ये एक शब्द आहे, जय देवी जय महिषासुरमर्दिनी. आता हे जय म्हटल्याच्या नंतर तो नाद बिघडतो, नंतर जय म्हटल्याच्या नंतर, आणि ती आरती नीट त्या मीटरमध्ये बसत नाही. राचिम ढेरे यांनी जे तुळजाभवानीवरचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं, त्यांचं अतिशय सुंदर पुस्तक आहे ते. मी तुम्हाला दाखवतो आणि याचं मुखपृष्ठ पण तुम्हाला दिसेल त्याच्यावरती. या पुस्तकात त्यांनी ह्या आरतीचा जरा उलगडा केलेला आहे चांगल्या पद्धतीनं. नरहरी म्हणून जो कवी आहे, ज्यानं महाभारताचे काही पर्व लिहिलेले आहेत, पूर्ण महाभारत उपलब्ध नाही आहे, मोरोपंतांच्या समकालीन असत, त्यानं लिहिलेली ही आरती. आणि ह्याच्यातला शब्द जय देवी महिषासुर मथिनी असा आहे, मर्दिनी नाही आहे. मर्दिनीमध्ये एक मात्रा जास्त होती. मर्दिनी आणि मथिनीचा अर्थ तोच आहे, पण प्रत्यक्ष तुम्ही जर त्या मीटरमध्ये बसवायचं असेल तर तुम्हाला मथिनी असा शब्द वापरावा लागतो. अजून एक ह्याच्यामधला एक शब्द आलेला आहे की चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवादता पडलो प्रवाही. आता हे 4 काय 6 काय, आरत्यामध्ये जे शब्द आलेले आहेत ते कोणाला तरी वाटलं, त्याला रात्रीतून सुचलं, त्यानं लिहून काढलं आणि आपण वर्षानुवर्षे म्हणतोय असं नाही आहे. ह्याच्या मागं त्या सगळ्या दार्शनिक परंपरेतले विशिष्ट अर्थ आहे. चारी श्रमले परंतु म्हणजे 4ही वेद ते सांगून थकले. त्याच्यानंतर साही विवादता पडले प्रवाही, 6 दर्शनं आपल्याकडे मानल्या गेलेली आहेत. न्याय, योग, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा आणि सांख्य, असे 6 योग आहेत, 6 दर्शनं आहेत की हे दर्शनं वेद मानतात. आणि बाकीचे जे 3 दर्शन आहेत, जैन, बौद्ध आणि चार्वाक, हे वेद मानत नाहीत. जो वेद मानतो त्याला आस्तिक म्हटलेलं आहे, जो वेद मानत नाही त्याला नास्तिक म्हटलेलं आहे. आस्तिक आणि नास्तिकचा देव मानणे आणि देव न मानणे याच्याशी संबंध नाही, तो आपल्या दार्शनिक परंपरेशी आहे. आणि म्हणून साही विवादता पडले प्रवाही म्हणजे ह्याची खूप चर्चा केली, पण त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही, असा तो त्याचा एक विशिष्ट अर्थ आहे. म्हणजे आपण ज्या आरत्या म्हणतो आहोत त्या काही सहज वाटलं, तुम्ही पाठ केल्यात लहानपणापासून, तुमच्या ओठावरती काही शब्द आहेत म्हणून तुम्ही म्हणता असं नाही, त्याच्यामध्ये एक विशिष्ट अर्थ दडलेला आहे. अजून एक मुद्दा जो मला स्पष्ट करायचा आहे की आता जे बोली भाषेमध्ये आलेले जे काही त्याच्यातले भेद आहेत ते तुम्हाला मी सांगतो. एका आरतीमधला असा उल्लेख आहे की मी घोर पतित पातकी माझी इतकी अर्जी ऐकावी, एकदा कसेही करून भेट मज द्यावी. आरतीमधलं अष्टकांमधले अतिशय करुण आणि सुंदर अशी अष्टक आहेत. आणि हे एक पहिलेच खुलासा करतो, बहुतांश देवीच्या आरत्या नवरात्रामध्ये हा जो मातृसत्ताक प्रदेश आहे, महाराष्ट्र आणि खालचा पूर्ण दक्षिण भारत, महाराष्ट्र दक्षिण भारतामध्ये येतो, हा सगळा मातृसत्ताक आहे. त्याच्यामुळं आणि ह्या ज्या आरत्या आहेत, बहुतांश आरत्या ज्या आज आपण म्हणतो त्या विष्णू कवी, विष्णुदास म्हणून जे कवी होते, माहूरची जी देवी आहे त्या माहूर गडाच्या खाली त्यांची समाधी आहे, तिथं त्यांचा मठ आहे. जे कोणी भाविक त्या ठिकाणी जाणार असतील, भाविक तर जाऊ द्या, पण ज्यांना अभ्यास म्हणून, उत्सुकता म्हणून, समजून घ्यायचं म्हणून जायचे, त्यांनी या विष्णू कवींच्या आश्रमाला जरूर भेट द्या. त्यांनी बहुतांश आरत्या लिहिलेल्या आहेत. त्यांच्या ह्याच्यातलं एक ही ओळ आहे की मी थोर पतित पातकी, म्हणजे घोर मूळ शब्द आहे, आम्ही म्हणता म्हणता असं म्हणायला लागलो की मी थोर पतित पातकी. जो पतित पातकी आहे तो थोर कसा असेल, किंवा देशील जरी निज भेटी तरी मज का येऊ नये, म्हणजे मला तू भेट दिली तरी पुरेशी आहे. पण ते लेखी स्वरूपात आणि जिभेवरती बसलेला शब्द असा होता की आमच्या घरात पण चालत आलेला होता की देशील जरी मज कोटी तरी मज का येऊ नये. आज पण कोटीची किंमत जास्त आहे. 200 वर्षापूर्वी जेव्हा विष्णुदासांनी ह्या आरत्या लिहिल्या तेव्हा त्याची किंमत किती जास्त असेल, 100-125 वर्षापूर्वी. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, आपण बोलताना, किंवा अजून एक शब्द आहे, कन्या सुत दारा धन माझे मिथ्या वदतो वाणी अंती नेतील नये सेंगे कोणी निर्गुण रेणुका जपितो मी निर्वाणी जय जय भवानी, अशा आरतीतला शब्द आहे. ते कन्या म्हणजे मुलगी, सूत म्हणजे मुलगा, दारा म्हणजे पत्नी, कन्या सूत दारा आणि धन, हे सगळं धन माझं आहे म्हणतो मी, मिथ्या वदतो वाणी. तो आमच्याकडच्या वहीमध्ये लिहिताना तो शब्द कन्या सूत धारा एकत्र करून, आता कन्या सूत आणि धारा, दाराचं धारा करून टाकलं.
बरं, हे तरी निदान बोली भाषेतले शब्द आहेत, म्हणजे बोलता बोलता ज्यानं कोणी लिहिलं असेल त्यानं, किंवा म्हणजे एक तर पहिली गोष्ट आपल्याकडे अगदी आत्तापर्यंत छापील स्वरूपातले पुस्तकं नावाची गोष्ट नव्हती. कुठंतरी कुणाला आरत्या मिळायच्या, तो आपल्या वकुबाप्रमाणे त्या आरत्या लिहून काढायचा वहीमध्ये, आणि ती वही सगळ्यांकडे फिरायची. तेव्हा झेरॉक्स पण नव्हत्या. आणि ही काय मी फार मोठी जुनी बाबा आदमच्या काळातली गोष्ट सांगत नाही, अगदी माझ्या लहानपणीची गोष्ट आहे. छापील स्वरूपातली देवीच्या आरत्यांची पुस्तकं मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नव्हती. काही फार थोड्या ठिकाणी असायची आणि ते कोणीतरी घेऊन येऊन लिहायचं, आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या चुका व्हायच्या. म्हणजे आपण हे त्याच्यातला एक भाग समजू शकतो की हे काही कोणी जाणीवपूर्वक केलेलं नाही. काही आरत्यांच्या रचनांमध्ये असे काही शब्द कमी जास्त झालेले आहेत, पण ज्या ठिकाणी जाणीवपूर्वक बदल केले गेले ते जास्त गंभीर आहे. मी ज्या राचिम ढेरेंच्या पुस्तकाचा उल्लेख करतो आहे की त्या पुस्तकामध्ये अशा एका महालक्ष्मीच्या आरतीचं फार सविस्तर असं विश्लेषण केलं गेलेलं आहे. मुक्तेश्वरांची ती आरती आहे. हे मुक्तेश्वर म्हणजे कोण? संत एकनाथांचे नातू, मुलीचा मुलगा. त्याच्या घराण्यातली जी कुलदेवता आहे ती ही कोल्हापूरची महालक्ष्मी, जिला म्हणतो. प्रत्यक्षामध्ये महालक्ष्मी असा शब्द नाही आहे, अंबाबाई असा शब्द आहे. त्याचं कारण पण आहे. लक्ष्मी म्हटल्याच्या नंतर विष्णूची पत्नी लक्ष्मी असं आपण गृहीत धरलं जातो, पण प्रत्यक्षामध्ये हे असं नाही आहे. तू कोणाकोणाची आहेस असं त्या आरती, ती आरती अशी आहे, जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी, वसशी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी, अशी ती आरती आहे, लोकप्रिय आरती. त्याच्यातले कडवा असा आहे, तारा शक्ती अगम्य शिवभजका गौरी. आता हे तारा शक्ती अगम्य काय, याचा अर्थच लागत नाही. स्वतः ढेरेने जेव्हा संशोधन केलं त्यांच्या लक्षात आलं की मुक्तेश्वरांनी लिहिलेला शब्द वेगळाच आहे. तारा शक्ती अगम्य शिवभजका गौरी, सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी, गायत्री निजबीज निगमागमसारी, प्रकटे पद्मावती निज धर्माचारी, अशी आपण ओळ म्हणत राहतो. प्रत्यक्षामध्ये त्या आरतीमध्ये शब्द वेगळा आहे. शब्द वेगळा म्हणजे थोडेसे शब्द फिरवले असं नाही. तारा सुगता गमी शिवभजका गौरी, याचा अर्थ असा होतो की तू सुगतागम म्हणजे बुद्धाचा जो पथ आहे, बौद्धांची तू तारा आहेस. बुद्धाचा एक अवतार, त्याला अवलोकितेश्वर म्हणतात, आणि तिबेटमध्ये त्याची पूजा केली जाते. त्याच्या पत्नीचं नाव तारा आहे. म्हणजे जे बौद्ध आहेत त्यांच्यासाठी तू तारा आहेस. शिवभजका गौरी, शैवांसाठी तू गौरी आहेस. गायत्री निज सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी, सांख्य जे देव मानत नाहीत, प्रकृती आणि पुरुष मानतात, त्यांच्यासाठी तू प्रकृती आहेस. आणि आगमपंथीयांसाठी तू गायत्री आहेस. आणि शेवटची जी ओळ आहे, प्रकटे पद्मावती निज धर्माचारी, ते निज नाही आहे, प्रकटे पद्मावती जिन धर्माचारी, म्हणजे जैनांची तू पद्मावती आहेस. म्हणजे तू बौद्धांची आहेस, तू जैनांची आहेस, तू शैवांची आहेस. तू सगळ्या ह्या म्हणजे तू सगळ्यांचीच कशी देवता आहे, तू आदी देवता आहे. आपण काय केलं, आपल्याला बुद्ध नको, कारण की हे ते नास्तिक आहेत म्हणून आपण त्यांचा उल्लेख गाळला, आणि जिन धर्माचारीच्या ऐवजी निज धर्माचारी करून टाकलं. का तर आम्हाला जैनांना पण वगळायचं आहे. म्हणजे एकीकडे आपली परंपरा, आता मुस्लिम आक्रमक आल्याच्या नंतर आपण त्यांच्या विरोधात बोलतो, आणि तो एक वेगळा भाग झाला, ते ठळकपणे समोर होतं. पण त्यापूर्वी आपल्याकडे जैन आणि बौद्ध ह्यांच्यावरती पण हल्ले कशा पद्धतीने झालेत हे मात्र आपण विसरतो. आणि त्याच्या उलट आपल्या संतांनी आणि शंकराचार्यांनी सुद्धा या सगळ्यांनी या प्रदेशामध्ये जी सगळी दर्शनं आहेत, जो सगळा विचार आहे, तो एकत्र आणायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं महालक्ष्मी ही जी देवता आहे ती सगळ्यांची कशी आहे हे या आरतीमध्ये सांगितलेलं आहे. दुसरा जो मुद्दा मला आरत्यांच्या बाबतीमध्ये तुमच्या समोर मांडायचा आहे, तुम्ही जरूर त्याचा विचार करा. आरत्यांची रचना अशी धड्यासारखी आडवी का केलेली असते? म्हणजे तुम्ही बघा, तुम्हाला कुठले जेव्हा आरतीचं पुस्तक पारंपरिकरित्या पाहायला भेटतं तेव्हा जशी कथा असावी ना तशी एकानंतर एक ओळी असतात. वास्तविक आरती ही कविता आहे. तिला तिचे यमक, अनुप्रास आणि सुंदर अशी काव्याचे जी काही लक्षणं असतात ती त्याच्यामध्ये दिसतात. विष्णुदासांच्या कितीतरी रचना अशा आहेत, मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण पण सांगतो. मग त्या पद्धतीनं हिची रचना अशी एकाखाली एक का नाही केली जात? किंवा ज्या ठिकाणी आरती म्हणत असताना काही शब्दांना तुम्ही ते पुन्हा पुन्हा म्हटले जातात, किंवा त्याच्यावरती कशा पद्धतीचा आकार घेतला जातो, म्हणजे आलाप घेतला जातो, जे संगीतातले आहेत त्यांच्या लक्षात येऊ शकेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे दाखवतो पण, आणि तुम्हाला स्क्रीनवरती पण पाहायला भेटेल. त्याच्यामुळे आरतीची रचना ही कवितेसारखी अशी एकाखाली एक असली पाहिजे शब्दांची, न की धड्यासारखी एकाच्या समोर एक असली पाहिजे. त्याच्यानंतर ज्या शब्दांवरती तुम्हाला भर द्यायचा आहे, किंवा जे शब्द तुम्ही दोनदा म्हणणार आहात, किंवा त्यांना एक वेगळा आलाप त्या ठिकाणी येणार आहे, तसे शब्द ते गडद झाले पाहिजेत. म्हणजे तुमच्या असं लक्षात आलं पाहिजे की हा शब्द कसा वेगळा आहे,
बाकीच्या ह्याच्यापेक्षा. अशा कितीतरी गोष्टी आहेत आरतीमधल्या की ज्या आपण दुर्लक्षित केल्या गेल्या. म्हणजे आरतीच्या पुस्तकामध्ये धड्यासारख्या त्या आडव्या ओळी देऊन आपण एक सौंदर्य जे त्याच्यातलं आहे त्याला मारून टाकलं पूर्णपणे. दुसरी गोष्ट म्हणजे संगीताच्या दृष्टीनं त्याचं जे महत्त्व आहे, काही आरत्या तर अशा आहेत आमच्याकडे ते एकमेकांमध्ये त्या घुसल्या आहेत. एका आरतीचे कडवे दुसऱ्या आरतीमध्ये घातले म्हणजे सुरुवात एका आरतीपासून होती आणि शेवट दुसऱ्या आरतीपासून होतं. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण म्हणजे की आम्हाला ह्याच्यातलं सौंदर्यच समजून घ्यायचं नाही, आम्हाला ह्याच्यातलं काव्य समजून घ्यायचं नाही, आम्हाला ह्याच्यातलं संगीत जे आहे ते समजून घ्यायचं नाही. आता ज्या मी तुम्हाला कवितेचा जो उल्लेख करतो त्याचं फक्त एक उदाहरण सांगतो, आणखी जास्त आपल्याला विषय हा पुढे नेता येणार नाही. विपुल दयाघन गरजे नावाची ते देवीचं अष्टक आहे, पद आहे. सगळ्याच काय आरत्या असतात असं नाही. आता तुम्ही ही शब्दरचना बघा. विपुल दयाघन गरजे तव हृदयांबरी श्री रेणुके हो, पळभर नरमोराची करुणा वाणी ही आई के हो. म्हणजे तुझ्या हृदयामध्ये दयेचा एवढा मोठा मेघ आहे आणि हा नरमोर मी तुला विनवणी करतो आहे, थोडी जरी तुझ्या कृपेची बरसात होऊ दे. ही जी रचना आहे ही अतिशय सुंदर आहे कवितेच्या दृष्टीनं सुद्धा. कितीतरी आरतीमध्ये ज्या पद्धतीचा अनुप्रास येतो आहे किंवा एक जे अतिशय गाजलेलं असं पद आहे देवीचं, लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड विलपती, अंबचंद्र वदनबिंब दीप्ती माझी लोपती, सिंह शिखर अचलवासी मूळ पीठ नायका, धर्मार्थ काममोक्ष कल्पवृक्ष रेणुका. आता समजा की तुम्ही काही कोणी धार्मिक गृहस्थ नाहीत किंवा तुम्हाला त्याच्यातलं जे कर्मकांड आहे ते बाजूला ठेवायचं. तुम्ही ह्याच्याकडे अतिशय स्वच्छपणे काव्य आहे, त्याच्यामध्ये एक नाद आहे, तो अनुप्रास कसा सुंदर येतो आहे आणि तो म्हणताना कशा पद्धतीची गती येते आहे. काही रचनांमध्ये अतिशय सुंदर असा, जसं वीर रसाचा एक आविष्काराचं विष्णुदासाचं अतिशय गाजलेलं असं पद आहे, साष्टांगे करीतो प्रणामचरणा जय जय महाकालिके. आता ह्याच्यामध्ये महाकाली म्हणल्याच्या नंतर जो एक रौद्र सगळं रस यायला पाहिजे, वीररस यायला पाहिजे. अष्टादंड भुजा प्रचंड सरळा विक्राळ दाढा शुळा, रक्त श्रीबुबळा प्रताप आगळा ब्रह्मांड माळा गळा, रक्त श्रीबुबळा प्रताप आगळा ब्रह्मांड माळा गळा, जिव्हा ऊर स्थळा रुळे लळलळा कालांत कल्पांतके, साष्टांगे करीतो प्रणामचरणा जय जय महाकालिके. आता हे सगळं रौद्र रसाचं वर्णन आहे. अंगी संचरता सकोप उठती ज्वाळामुखी भडभडा, भूमी आदळता द्विपाद तुटती शैले सुळे तडतडा, चामुंडे उररक्त तू घटघटा महिषासुरप्राशके, साष्टांगे करीतो प्रणामचरणा जय जय महाकालिके. आता ह्याच्याकडे तुम्ही एक रौद्र रसाचं उदाहरण म्हणून, वीर रसाचं उदाहरण म्हणून का नाही पाहू शकत? अशा पद्धतीची कविता. आणि हा जो आपला प्रदेश आहे हे मातृसत्ताक असं मी सुरुवातीला म्हटलो, त्याचे एक 2-3 समाजशास्त्रीय फक्त छोटे शास्त्रज्ञांनी सांगितलेले जे पुरावे ते देतो की आपल्याकडे सातवाहन जे राजे होते सगळ्यात जुने या प्रदेशातले, ते आईचं नाव लावायचे. वशिष्ठपुत्र किंवा असं जे नाव आहे म्हणजे आईचं जे गौतमी पुत्र सातकर्णी असं जे नाव आहे म्हणजे आईचं नाव लावलेलं आहे त्याच्यामध्ये. वशिष्ठीपुत्र अळुमावी म्हणजे आईचं नाव लावलेलं आहे. किंवा या प्रदेशामध्ये ह्या मातृदेवता प्रमुख आहेत. म्हणजे हे 3.5 पीठापैकी 2 पीठं तर ह्या मराठवाड्यातच आहेत, तुळजापूर आणि माहूर. वणीचं पण जवळ आहे, फक्त कोल्हापूर थोडंसं दूर आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर 4 मोठी शक्तिपीठं या महाराष्ट्रामध्ये आहेत. इतकंच नाही तर जे सामाजिक संबोधन आहे, भाषांतरकार रणसुभे सरांनी त्याचं बरोबर निदर्शन आणून दिलेलं होतं. उत्तरेमध्ये आपण सार्वजनिकरित्या ओ चाचा ओ चाची असं म्हणतो, पण महाराष्ट्रामध्ये आपण म्हणताना ओ मामा ओ मावशी असा शब्द वापरतो. आपण आईकडचे जे नाते आहेत त्यांचा उल्लेख करतो. किंवा या प्रदेशामध्ये मामाची मुलगी करण्याची परंपरा आहे. या सगळ्यातून आपण मातृसत्ताक कसे आहोत, मातृदेवतांची कशी पूजा करतो, आपले राजे आईचं नाव कसं लावत होते, हे कितीतरी याचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे ह्या प्रदेशामध्ये ही जी देवीची उपासना चालते, ह्या उपासनेकडे एका डोळस दृष्टीने आणि आपली परंपरा कशी होती कशी आहे हे समजून घेण्याच्या दृष्टीनं पाहण्याची गरज आहे. आरती संग्रहाचा जो मी तुम्हाला उल्लेख केला, हा एक आरती संग्रह की ज्याच्यामध्ये ह्या कवितांची रचना अशी उभ्या पद्धतीनं केलेली आहे. याची PDF सगळ्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. मी शेवटी मोबाईल नंबर देतो, तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअप करा आणि ह्या आरती संग्रहाची PDF स्वरूपातली ही तुम्हाला मी मोफत पाठवेल. तुम्ही जरूर हे करा. याच्यामध्ये सूचना कळवा, म्हणजे पुढच्या वर्षी नवरात्रामध्ये काही अजून नवीन आरत्या, देवीची पदं आणि ह्याच्यातल्या चुका पण आपल्याला दुरुस्त करता येऊ शकतील. यापुढं तुम्ही जेव्हा केव्हा देवीच्या आरत्या म्हणताल तेव्हा डोळसपणे त्याच्यातला अर्थ, काव्यगुण आणि संगीत समजून घ्या.